मित्रांनो, प्राचीन काळापासून आपण प्रेमविवाह ऐकतोय. इतिहासामध्ये, पुराणामध्ये आपण देवांचं सुद्धा प्रेमविवाह झालेलं आपण ऐकलं. इतिहासामध्ये काही राजांचं सुद्धा प्रेमविवाह झालेला आपण ऐकलं. आणि आता सध्या तर प्रेमविवाह भरपूर होत आहेत आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा किंवा सरकारनं त्याला परवानगी दिलेली आहे. फक्त तुमच्या वयाची अट आहे की तुम्ही त्या जी ठराविक वय सरकारनं जी काही करून दिलेलं आहे त्या वयामध्ये तुमचं जर वय बसत असेल तर तुम्ही प्रेमविवाह करू शकता. तुमचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे असं सरकारने सांगितलं आहे. परंतु प्रेमविवाह म्हणजे प्रेमविवाह म्हणजे लग्न करा, संसार करा आणि एकमेकाला भोगसून मारा, हा त्याचा असा अर्थ नाही. तर खरं तर प्रेम तुमचं ज्यावेळेस होतं ना, तेव्हा तुम्ही एकमेकाला पूर्ण ओळखलेलं असतं, एकमेकाचा विचार तुम्हाला पटलेला असतात, एकमेकाबद्दल तुम्हाला एक आदर भावना निर्माण झालेली असते. आणि खरं तर मग ते खरं प्रेमविवाह हा सुखकर तुमचं आयुष्य व्हायला पाहिजे. पण तसं का होत नाही? प्रेमविवाह झाल्यानंतर बऱ्याचशा जोडप्यांचं काही काळानंतर घरामध्ये वाद सुरू होतो आणि वाद एवढा विकोपाला जातो की काही ठिकाणी पतीनं पत्नीला जीव मारलाय, काही ठिकाणी पत्नीनं पतीला मारलंय, पतीनं पत्नीला मारलंय. आणि मग हे इतकं विकोपाला का जातं? आणि आधी मात्र एवढं एकमेकावर प्रेम केलेलं आपण पाहतो. आता काही परवा आम्ही पोलीस स्टेशनला एक प्रकरण बघितलं प्रेमविवाहाचं. तर दोन्ही आईकडली माणसं, आईवडिलांकडली माणसं, मुलाकडली माणसं, मुलीकडली माणसं जमली होती. परंतु मुलगा आणि मुलगी पोलिसांच्या समोर एकमेकाच्या हातात हात घालून उभं राहिली होती. म्हणजे एवढं प्रेम. आणि नंतर काय होतं नेमकं? तर आपण अशी एक घटना बार्शी तालुक्यात घडलेली पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार बनवरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये परांडा रोडला लक्षाची वाडी आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यावरच पतीनं पत्नीला तब्बल 50 वार करून जीवे मारलेला आहे, अशी घटना आहे. बार्शी पोलीस स्टेशनमधून आपल्याला ही घटना माहिती उपलब्ध झालेली आहे. खरं तर धनश्री गायकवाड, बार्शी तालुक्यातल्या कासारवाडीत राहणारी धनश्री गायकवाड आणि त्याच तालुक्यातला ऋषिकेश पाटील हे दोघंजण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कॉलेजमध्ये शिकत असताना एकमेकाची मैत्री झाली, ओळख झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर त्यांनी 2018ला विवाह केला. खरं तर दोन्ही घरच्यांचा विरोध झुगारून त्यांनी विवाह केला. आणि अलीकडे लग्न झाल्यानंतर मुलींना वाटतं की कुणी नको, फक्त पतीच पाहिजे जवळ, आई वडील तिच्या मुलाचे आई वडील नको, दीर नको, जाऊ नको. आणि मग तिनंही लग्न झाल्यानंतर धनश्रीनं असाच हट्ट धरला की आपण तुझ्या घरी नको राहायला, माझ्या घरी नको राहायला, आपण बार्शी शहरामध्ये रूम घेऊन राहू. आता हे प्रेमच होतं ते, त्याच्यामुळे त्यानं पत्नीचं ऐकलं आणि बार्शी शहरामध्ये रूम घेऊन राहिला. खरं शेतीवाडी व्यवस्थित ऋषिकेशची असताना सुद्धा पत्नीच्या आग्रहाखातर तो शहरामध्ये राहिला. आणि शहरामध्ये राहिल्यानंतर आता मग काहीतरी केलं पाहिजे, तर एका फायनान्स कंपनीमध्ये जॉब करू लागला. जॉब करत असताना मधल्या काळात त्यांना एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर धनश्री घरीच होती आणि घरीच राहिली. परंतु मुलगा झाला, मुलगा थोडंसं कळायला लागलं, 6 वर्षाचा मुलगा झाला आणि धनश्रीला वाटलं मी तुम्हाला हातभार लावते, मी एखादा जॉब करते. आणि मग ती जॉब तसंच फायनान्स कंपनीमध्ये काही छोट्या छोट्या बँका आहेत की त्या गावोगाव बचत गट स्थापन करून त्या बचत गटाला लोन द्यायचं काम करतात. अशा एका बँकेकडे, छोट्याशा फायनान्स कंपनीकडं धनश्रीने काम करायला सुरुवात केली. ती काम करत असताना धनश्री मग त्या कामाच्या निमित्तानं बाहेर जायला लागली, बचत गट सांभाळायला लागली, यायला उशीर व्हायला लागला. आता काम करत असल्यामुळे कामातून कोणाचे फोन येणार, पुरुषांचे येतील, महिलांचे येतील. आणि मग बाहेर जायला लागल्यानंतर ऋषिकेशला तिच्याबद्दल संशय यायला लागला. आणि संशय यायला लागल्यावर संशय एवढा विकोपाला गेला की त्यांचं भांडण व्हायला लागलं. भांडण व्हायला लागल्यानंतर भांडण एवढं विकोपाला गेलं की त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाची मागणी कोर्टात त्यांची चालू होती आणि त्यातूनच ऋषिकेशला दारूचं व्यसन लागलं. दारूचं व्यसन लागल्यानंतर ऋषिकेश दारूच्या नशेत तिच्यावर कुठलेही आरोप करू लागला आणि ती मात्र आरोप सहन करत नव्हती. दोघांचं कडाक्याचं भांडण व्हायला लागलं आणि घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर दोघं विभक्त झाले. परंतु ऋषिकेशला वाटलं घटस्फोट घेऊन सुद्धा आपलं पुढचं आयुष्य काय सुखकर होणार नाही आणि तो जास्तच दारू प्यायला लागला. आणि त्या नशेत त्यानं ठरवलं की हिला संपूर्णच टाकायचं. आणि त्यानं ज्यावेळेस बचत गटाचं काम करायला 25 तारखेला, आता गेल्या 25 तारखेला, 25 मेला ती बचत गटाचं काम करण्यासाठी बाहेर ग्रामीण भागामध्ये गेली. आणि माघारी येताना लक्षाची वाडी या ठिकाणी एक हॉटेल आहे. हॉटेलच्या रस्त्याच्या कडेलाच, रस्त्या दोन्ही बाजूने रस्ता सुरू आहे, रहदारी चालू आहे, हॉटेल आहेत, माणसं आहेत, येणं जाणं आहे. ती ज्युपिटर गाडीवर ज्यावेळेस ती माघारी येत होती तेव्हा तो तिथं त्यांचा अगोदर काहीतरी फोन झाला
आणि ती कुठं आहे म्हणून विचारलं. तिनं खरं खरं सांगितलं आणि तो एका हॉटेलमध्ये दबा धरून बसला. खरं तर ऋषिकेश येतानाच चाकू घेऊन आला होता, म्हणजे तो तयारीतच आला होता. ती आली की तिची गाडी त्यांना अडवली आणि रस्त्यात दोघांचं भांडण सुरू झालं. जाई करणारी माणसं पाहत होती, परंतु अचानकच भांडण सुरू झालं आणि भांडणातून त्यानं चाकू काढला आणि तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. आता खरं तर तिला सुरुवातीला काही समजलं नाही, पण ज्यावेळेस वार होत आहेत तिनं काही वार हातावर झेलले आणि ह्या आता आपलं काही जिवंत ठेवीत नाही असं लक्षात आल्यानंतर तिनं ओरडायला सुरुवात केली. आरडाओरडा केल्यावर साईडची माणसं जमा झाली भोवताली, परंतु त्यानं साईडच्या माणसावर सुद्धा चाकू दाखवला. तुम्ही मध्ये आलं, मी तुमच्यावर सुद्धा वार करील असं म्हणल्यावर माणसं स्वतःच्या जीवाच्या भीतीनं माणसं पुढे गेली नाहीत आणि तेवढ्या काळात त्यानं सपासप 1 नाही 2 नाही 10 नाही 50 वार त्या पत्नीवर केले. प्रेमातून लग्न करून सुद्धा एवढी मोठी क्रूरता कशी काय तिथं निर्माण झाली, एवढा मोठा गुन्हा काय होता. खरं तर मंडळी, ज्यावेळेस अरेंज मॅरेज असतं की मुलीकडली मोठी माणसं बसतात, लग्न जमतं, त्यावेळेस पुन्हा काय वितुष्ट आलं दोघात तर मोठी माणसं थोडासा भाग घेतात, समजून सांगतात, असं नाही तसं नाही सांगत असतात. परंतु आईवडिलांच्या दोघांनीही आईवडिलांच्या विरोधाला झुगारून लग्न केल्यानंतर मोठी माणसं भाग घेत नाहीत आणि शिवाय ती तिथं राहतही नव्हती आईवडिलांजवळ, त्यामुळे तिकडे राहत असल्यामुळे त्यांच्यात कोणी भाग घेतला नाही. दोघांचंच भांडण झालं. त्या भांडणातून ऋषिकेशनं तिच्यावर वार करून तिला संपवलं आणि तिला संपवल्यानंतर तो पोलीस स्टेशनला सरळ गेला. त्याच्या अंगावर रक्त उडलं होतं. बार्शी पोलिसात गेला आणि सांगितलं, मी माझ्या पत्नीला संपवून आलोय. बातमी ऐकल्या पोलिस चक्रावून गेले, परंतु पोलिसांनी तिथलेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि त्यांची टीमनी ताबडतोब त्या घटनास्थळी धाव घेतली आणि तोपर्यंत काही लोकांचीसुद्धा फोन आले होते. त्या घटनास्थळी या अधिकाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना तातडीनं जखमीला रुग्णवाहिकेत घालून दवाखान्यात पाठवलं, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचं मयत झालेलं आहे असं त्यांनी जाहीर केलं आणि धनश्री संपली होती. खरं तर पुन्हा याला ताब्यात घेतलं. आता त्याच्यावर 302 लावलं, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला, सर्व झालं. परंतु यांच्या संसारावर वेलीवर उमललेले मूल होतं, त्या मुलाचं मात्र आता काय, 6 वर्षाचं लहान मूल. दोघांनी त्याचा विचार केला नाही आणि खरं तर असे प्रेमविवाह होतात आणि प्रेमविवाहातून अशी अगदी हत्या होतात. काही ठिकाणी मुलींनी मुलाच्या हत्या केल्यात, काही ठिकाणी मुलांनी मुलीच्या हत्या केल्यात. म्हणून खरं तर शहाणी माणसं सांगतात की तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत असताना तुम्हाला त्याची थोडीशी मॅच्युरिटी येते. जीवन काय आहे, आयुष्य काय आहे, भविष्य काय आहे, जगणं काय आहे याची परिपूर्ण जाण येते आणि त्या जाणीवेतून आपल्याला थोडंसं शहाणपण येतं आणि शहाणपण आल्यानंतर अशा घटना आपल्याकडून होणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. मग त्याच्यातून थोडंसं समजून घेतलं पाहिजे. असं चला असं असतंय, थोडंसं तसं असतं, एकमेकाला समजून घेण्याची एक तेवढी मॅच्युरिटी येते आणि मग खरं प्रेमविवाह करा किंवा अरेंज मॅरेज करा, कसंही करा, परंतु थोडंसं ज्ञान येऊ द्या. स्वतःच्या पायावर उभं राहिला की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. खरं तर हूळ वयामध्ये तुम्ही हा निर्णय घेता आणि ह्या निर्णयातून अशा घटना घडत असतात. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.